आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। भाऊ काय सांगणार, अजित नवलेंनी आरोप केलेला आहे की एकीकडे चर्चेला बोलावचंय, दुसरीकडे आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। त्यांच्या दोन कार्यकर्त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतलं असं त्यांनी सांगितलं। अटक करायची असेल तर आम्हाला कर, आमच्या कार्यकर्त्यांना करू नये। मला वाटतं प्रशासनानं असं करू नये। एका इकडे शासन चर्चेला तयार होत असताना लहान लहान कार्यकर्त्याला अटक करून काही ठाणेदार मुद्दामून रोष काढतात, कारण ते शेतकरी विरोधी असतात। ते ठाणेदार त्यांना नेहमी शेतकरी म्हटलं म्हणजे नालायक आहे असे समजणारं काही अधिकारी असतं आणि त्याचा आम्ही निषेध करतो। त्यांना मुक्त नाही केलं तर मग त्याचा हिशोब आम्हाला घ्यावा लागेल। कार्यकर्त्याला जर हात लावला तर आंदोलन फक्त कार्यकर्त्यासाठी आम्हाला करावं लागेल। 7 वाजता आता बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर। कोण कोण जाणार आहे, तुम्ही तोडगा निघणार का आणि आता त्याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहो आणि आता धो पाऊस झाल्यामुळं आज आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट झालेलो आहो। 4-5 मंगल कार्यालयात हे सगळे कार्यकर्ते शिफ्ट करण्याचं काम सुरू राहील आणि व्यवस्थित जर तोडगा निघाला नाही तर आंदोलन पुन्हा पेटेल। कार्यकर्ते येणार आहात का, आणखी वाढणार का या ठिकाणी? वाढेल ना, ते काही कार्यकर्ता आता आमचा सराव झालेला आहे, कार्यकर्ते ट्रेन आहे आणि ते एका सेकंदात जमा होईल सगळे। तुमचा काय फॉर्म्युला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी? कुठल्या कॅटेगरीतल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे? आता मी आमदार आहे, माझी आमदार, मला 70,000 रुपये भेटतं, मला कर्जमाफीची गरज नाही। ज्याला किमान 30,000च्या वरती पेन्शन असेल त्यांना कर्जमाफी देऊ नये। आता ST महामंडळातला पेन्शनधारक आहे पण 2,000 भेटतं, त्याला द्यावं लागेल तुम्हाला। काही असे शेतकरी घ्यावं लागेल, काही फक्त टॅक्स लपवासाठी शेती करणारे काही उद्योगपती आहे त्यांना डावलावं लागेल तुम्हाला। आणि शहरातला लागून 1 किलोमीटर परिसरात त्याची जे शेती आहे तो येणेधारकच आहे, तो प्रचंड पैसा गुंतवला आहे, तो गुंतवणूक शेतकरी आहे, गुंतवणूक करणारा, त्यालाही बाजूनं करावं लागेल। आणि खऱ्या गरीब शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, ह्या आमच्या अपेक्षा आहे। कोण कोण सोबत जाणार भाऊ या बैठक? आता तेच ठरवतो आम्ही बसून। बच्चू कडू होते, कर्जमाफी देत असताना जे आहे ते 30,000पेक्षा वर जे लोक पेन्शन घेतात त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, परंतु जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांना अत्यंत गरज आहे अशा शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफी दिली पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।